रमजानच्या महिन्यात इथले दुकानदार, हॉटेल व्यावसायिक वर्षभराचा गल्ला जमवतात. दुपारपासून ते पहाटे 4 पर्यंत या परिसरात खवय्यांची गर्दी कायम असते. टीम सकाळनं रात्री 12:30च्या दरम्यान या खाऊ गल्लीत पाऊल ठेवलं. खाद्यपदार्थांचा चवदार सुगंध खाऊ गल्लीत दरवळत होता. विविध खाद्यपदार्थ, पेयांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांचे स्टॉल्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. भेंडी बाजार परिसराकडून सीएसटीच्या दिशेनं चालू लागल्यावर एका अनोख्या विश्वात आल्यासारखं वाटू लागतं. ऐतिहासिक अशी मिनारा मशीद विद्युत रोषणाईमुळे खाऊ गल्लीला 4 चांद लावत होती. रमजानच्या कालावधीत या परिसराचा रुबाब काही औरच असतो. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या विविध ठिकाणांहून रात्री उशिरा नागरिक कुटुंबियांसमवेत किंवा मित्रमंडळींसमवेत या ठिकाणी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी येतात. ड्राई फ्रूट, अंजीर, ये अखरोट, बर्फी, काजू पाक, सेव बादाम, ये सब जो है स्पेशल आइटम है यहाँ का. रमजान का स्पेशल आइटम मालपुआ, फिंडी, रबड़ी, मलाई. ये सिर्फ रमजान में रहता है? ये सिर्फ रमजान, होली रमजान. इसके लिए रमजान खाने के लिए कहाँ से? हाँ, भिवंडी के आते हैं, कल्याण से आते हैं और लोग तरह तरह के बहुत दूर दूर से लोग आते हैं जो कि मतलब लेके जाते हैं और खा के जाते हैं यहाँ के आइटम. और कितने बजे तक चलता है? यहाँ यानी कि सुबह में 4-5 बजे तक रहता है. शहरी तक? हाँ, शहरी तक चालू रहता है. कंटिन्यू लोग आते रहते हैं और खाते रहते हैं और पार्सल लेते रहते हैं. विशेष म्हणजे केवळ मुस्लिमच नव्हे तर इतर समाजातील नागरिकही मोठ्या संख्येनं दिसून येतात. सर्वत्र चिकन मटणाच्या विविध डिशचा घमघमाट, आकर्षक पद्धतीनं टांगण्यात आलेले चिकन तंदुरीचे विविध प्रकार, मिठाईचे विविध प्रकार यामुळे एक लज्जतदार वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं. एखाद्या गावच्या जत्रेचाच अनुभव देणारा हा परिसर असल्याचं जाणवतं. मसाला दूध, खिचडा, चिकन सूप, मावा जिलेबी, चायनीजचे विविध प्रकार, केवळ रमझानमध्ये मिळणारे तीतर बटेर अशा अनेक पदार्थांनी सजलेल्या बाजारपेठेत फेरफटका मारून येथेच ताव मारला तरी आणखी खावंसं वाटलं नाही तरच नवल. महम्मद अली रोड परिसरात एक फेरफटका मारल्यावर सडकून भूक लागतेच. आबालवृद्धांपासून सारेच, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत साऱ्यांनाच या खाऊ गल्लीचं आकर्षण असल्याचं दिसून येतं. अनेक जण तर इथं ग्रुपनेच येतात. विविध खाद्यपदार्थांवर येथेच ताव मारल्यानंतर तृप्तीचा ढेकर देऊनच सारे समाधानानं परततात. माझं नाव प्रतिभा पवार आहे. आम्ही इकडे मुंबईवरून आलो आहे, चित्रोळीवरून. आणि आम्ही इकडे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला म्हणजे रमजानच्या सीझनमध्ये इकडे मोहम्मद अली स्ट्रीटवरती जेवणाची मजा वेगळी असते. तर म्हणून आम्ही आमची फॅमिली, पवार फॅमिली इकडे एन्जॉय करण्यासाठी आलो आहे आज रात्री. नॉनव्हेज कबाब्स आणि बिर्याणी, कबाब्स, मटन, हाँ बिरयानी. मेरा नाम है मनप्रीत चंडोक. मैं अंधेरी से आया हूँ. मैं हमेशा हर साल यहाँ पे आता हूँ क्योंकि यहाँ पे जो ऑथेंटिक फूड होता है वो खाने के लिए आता हूँ. क्योंकि यहाँ पे जो वैरायटी होती है खाने की और यहाँ पे जो सजावट है वो खाने के लिए आता हूँ. उसके जो मज़ा लेने के लिए आता हूँ. यहाँ पे हर चीज़, कोई एक चीज़ हम लोग डिस्क्राइब नहीं कर सकते कि क्या चीज़ अच्छी है. हर चीज़ यहाँ पे बहुत टेस्टी होती है. 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये हे पोलीस इथं काम करतायत. अर्थातच इथं येणारा प्रत्येक जण त्यांना सहकार्य करतच होता. त्यामुळे अशा गर्दीत अनुचित प्रकारांना कुठेही जागा असल्याचं दिसून आलं नाही. लहू सरपरेसह खलील गिरकर, साम टीव्ही, महम्मद अली रोड, मुंबई.